सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आणि आज आहे म्हणजे व्लॉग सुरू करण्याआधीच मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देते की आज आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. सो तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा. आजच्या दिवशी तुमच्याकडून म्हणजे तुम्ही असं एखादं काम करत की ज्याच्यामुळे पुढे वर्षभर तुम्हाला ते काम करण्याची संधी मिळो. अक्षय ते काम राहो, म्हणजेच त्याचा क्षय कधी होऊ नये, त्याच्यात खंड कधी पडू नये. आणि ह्या इंट्रोसोबत, ह्या अक्षय तृतीयेच्या शुभेच्छांसोबत मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल की मी इतके दिवस जे व्लॉग्स आहेत आपले, जे गॅप पडला होता म्हणजे अगदी पार मला वाटतं होळीच्या दिवसानंतर आहेत रंगपंचमीचे वगैरे व्लॉग्स आहेत, महिला दिन रंगपंचमी एकत्र होती. जर तुम्ही कमेंट केलं, तुम्ही मला सांगितलं, तर मी ते व्लॉगसुद्धा इथून पुढे टाकेन. कारण मी 2-4 व्लॉग शूट केलेले आहेत ते मी टाकेन. आणि ज्या व्लॉगमध्ये माझी तब्येत खराब झाली होती तो व्लॉगसुद्धा टाकेन. तर म्हणजे ज्या व्लॉगमुळे माझी तब्येत खराब झाली होती तो सुद्धा टाकेल. सो जर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं किंवा जर तुम्ही मला मेसेजेसमध्ये वगैरे जर म्हटलात की हो ते व्लॉग्स टाक आधीचे जे राहिलेले ते, तर मी नक्की टाकेल. नाही तर आजपासून पुढे कंटिन्युएशनमध्ये सुरू होतील जे व्लॉग्स ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आहे अक्षय तृतीया आणि म्हणून मी इतक्या दिवसांची जी गॅप पडलेली आहे ती रामनवमीला मी म्हटलं होतं पाडव्याच्या दिवशीपासून सुरुवात करेन, पण पाडव्याच्या दिवशीच माझी तब्येत खूपच खराब होती. त्या दिवशी मला ताप होता. रामनवमीच्या दिवशी सुद्धा तब्येत बरी नव्हती, कारण खूप विकनेस आणि माझा आवाज निघत नव्हता, घसा पूर्ण दुखत होता. आत्ताही तुम्हाला माझा आवाज जो आहे तो थोडासा हे वाटत असेल, कारण घसा अजूनही माझा प्रॉपर नाही बरा झाला आहे. सर्दी खोकला अजूनही आहे, पण इट्स ओके, फाईन. कारण ह्या गोष्टी असतात, एकदा तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला नॉर्मलला यायला कमीत कमी, फ्लू जरी आहे नॉर्मल, तर तुम्हाला नॉर्मलला यायला कमीत कमी 1 महिना, सव्वा महिना लागतो. आणि खास करून जेव्हा खूप एक्स्ट्रीम कोल्ड किंवा एक्स्ट्रीम हॉट असतं त्यावेळेला. आणि माझी एक्स्ट्रीम हॉटमध्ये तब्येत खराब झालेली आहे, त्याच्यामुळे ती नॉर्मलला यायला, कारण विकनेस भरून निघायला सगळं व्हायला तेवढा वेळ लागणार आहे, आय नो. आणि जाऊ दे, लागेल तेवढा वेळ लागू देत. आपल्याला व्लॉग्स करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तेव्हापासून खरं तर व्लॉग्स केले नाही, की म्हटलं बरं वाटलं की करू, बरं वाटलं की करू. आणि मग माझ्या डोक्यात आलं की दरवेळेला काही ना काही कारणाने, काही ना काही सॉरी काही कसं नॉर्मल नाही अजून, त्याच्यामुळे थोडंसं जरा मध्ये हे होतं. पण दरवेळेला काही ना काही कारणांनी असं होतंय की मी नाही हे शूट करू शकत आहे, किंवा दरवेळेला गॅप पडत चाललाय मध्ये 2 दिवसांचा, 3 दिवसांचा, 4. मी रुटीनला लागते, व्लॉग सुरू होतात आणि मग परत हे होतं. पण मग हे रिलेशन आपल्याला अनबिटेबल, एंडलेस रिलेशन कसं काय निर्माण करायचं? कारण रिलेशन तर निर्माण झालं, पण व्लॉग्स नाही पडत आहेत तसे एंडलेस. सो मग माझ्या डोक्यात एकदम आलं की अरे हां, अक्षय तृतीया इज द बेस्ट डे. कारण त्या दिवशी सुरू झालेली कुठलीही गोष्ट ही अक्षय आहे, म्हणजे जिला कधी खंड पडत नाही अशी ती गोष्ट घडते. काही नाही बघायचे, ते मुलं खेळतात, माझं सारखं लक्ष त्यांच्याकडे जाते. आय नो मी डिस्टर्ब व्हायला नको, पण ते खेळतातच असेल की माझं लक्ष त्यांच्याकडे जाते. असो, तर एंडलेस असावं आपलं रिलेशन, जे रोज व्लॉग पडणं असेल, हे असेल, ते असेल, हे सगळं एंडलेस असावं अशी माझी अपेक्षा होती, म्हणजे इच्छा होती, आशा होती की येस, असं आपण एक रिलेशन आपल्या फॅमिलीसोबत निर्माण करावं. आणि म्हणून 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 मी म्हटलं की अक्षय तृतीयेपेक्षा बेस्ट डे असूच शकत नाही ह्या गोष्टींसाठी, की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण परत जे आपला खंड पडला इतके दिवसांचा, तर घाई न करता आजच्या दिवसापासून व्लॉग सुरू करू, जेणेकरून व्लॉग्समध्ये परत खंड पडणार नाही आणि अधिकाधिक छान छान व्लॉग्स येत जातील तुमच्यासाठी. आणि हो, आजच्या व्लॉगमध्ये आहे एक सरप्राईज तुमच्यासाठी, पण मी ते आत्ताच लगेच नाही सांगणार, थोड्या वेळाने सांगणार आहे. तर म्हणून मी आजपासून व्लॉग सुरू केलेले आहेत. तर आज संध्याकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी, 12:30 मिनिटांनी नाही, 6 वाजून 12 मिनिटांनी आपला आजचा इतक्या प्रोलॉंग तुम्ही वाट पाहिल्यानंतरचा आजचा पहिला व्लॉग जो आहे तो 6 वाजून 12 मिनिटांनी पडणार आहे. आणि ज्यांनी व्लॉग नाही पाहिलाय, कारण की इतके दिवसांच्या गॅपनंतर बरेच जण व्लॉग नाही पाहणार, तर ज्यांनी व्लॉग नाही पाहिलाय त्यांना कळावं म्हणून मी ह्या व्लॉगमध्ये पण हा भाग टाकते. असं नाही की मी एका कामात 2 कामं करते. ह्याच्यात हे अनाऊन्स करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की खूप दिवसांचा व्लॉग पडलेला नाहीये, जर ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की आजपासून व्लॉग रोज संध्याकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी येणार आहे. सो तो तुम्ही न चुकता बघा. कारण मी जे म्हटलं होतं की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, तर ती गुड न्यूज आहे, ती गुड न्यूज तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही कंटिन्युएशनमध्ये राहिलात तर कळणार आहे. सो आपण असंच व्लॉगमध्ये पुढे जाऊयात. आणि
तुम्ही म्हणाल की मी एवढी रेडीमेड येऊन कुठे चाललेली आहे, तर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला बाहेर पण दाखवलेलं आहे की आम्ही जिथे राहतो तिथे 4 फ्लॅट्स आहेत एका ह्याच्यामध्ये, तर 3 फ्लॅट्समध्ये ऑलरेडी लोक राहत होते, पण आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोरचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये कोणी नव्हतं राहायला, तिथे एक काका राहायला आलेले, म्हणजे त्यांनी बरेच आधी घर घेतलेलं होतं. आज त्यांच्या घराची आहे पूजा, सगळं घराचं काम बिम सगळं झालं त्यांचं, आणि आज त्यांच्या घरात आहे पूजा आणि खाली आहे पार्टी, पण ती सकाळच्याच वेळात आहे. आता थोड्या वेळाने आम्हाला खाली जायचं आहे, सो पूजेसाठी आणि याच्यासाठी. सो पूजा चालू आहे, म्हणून मी आज आमची जी मास्टर बेडरूम आहे, आमचे बाबा म्हणजे जी मोठी रूम आहे जिथे बाबांचं सगळं सामान असतं कायम, तर तिथे आलेलो आहे आम्ही. तिथे येऊन मी आज व्लॉग शूट करते आहे. थोडक्यात बाबांची रूम आहे की त्यांचे डिक्शनरी आणि ते सगळं असं इथे ठेवलेलं असतं त्यांनी, तर त्या रूममध्ये येऊन आज मी ब्लॉग शूट करते, कारण की बाहेर आईचं सारखं येणं जाणं चालू आहे, कारण समोर आहे त्या काकू म्हणांनी बोलवलं की जावं लागतं त्याच्यामुळे, आणि आवाजही येतो, पाहुणेही येतात त्यांच्याकडे, सो तो आपल्याला डिस्टर्बन्स नको व्हायला म्हणून मी आतल्या खोलीत आलेले आहे आज. तर आपण आता थोड्या वेळाने खाली जाणार आहे. मी जेवण खाऊन दाखवेन का नाही माहीत नाही, कारण की परत तेच आहे की जेव्हा बिल्डिंगमधली पार्टी असेल तेव्हा तुम्हाला जेवणही दाखवते, सगळ्यांना भेटवते सुद्धा, पण बरेच लोक आता त्यांच्याकडचे जे पाहुणे आहेत ते सगळेजण कॅमेरा फ्रेंडली असतील असं नाही, सो मी तिथे कॅमेरा ऑन करेन का नाही मला माहिती नाही, पण आम्हाला तिकडे जायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला भरलेली प्लेट जी असेल तिचा फोटो दाखवू शकते, किंवा भरलेली जी प्लेट आहे ती दाखवू शकते की काय काय आहे आज जेवायला ते, बट मी तिथे शूट करू शकेन का नाही हे मला माहिती नाही. इन दॅट केस मी शक्यतो शूटच नाही करणार, कारण की कॅमेरा बघितलं की लोक ऑफेंड होतात त्याच्यामुळे, बट त्यामुळे तिथे जायचं आहे म्हणून ही सगळी तयारी आहे. आणि पूजा वगैरे घरची सगळं झालं आहे, आईचा नैवेद्य सुद्धा करून झालेला आहे, आणि आत्ता नाही तरी रात्री आईने काय काय नैवेद्याला केलं आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. नैवेद्य तिने आत्ता दाखवलं, पण आत्ता आम्ही काय म्हणजे खाली आम्हाला आहे पार्टी, त्याच्यामुळे खाली जाणार आहे जेवायला, सो रात्री दाखवणार आहे. आज सगळ्या तिच्या आणि माझ्या दोघींच्या आवडीच्या गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टी काय काय आहेत, का आहेत, आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट जे वापरलं जातं, जे स्पेशली आजपासूनच वापरलं जातं, तर ते इन्ग्रेडियंट काय आहे, कशा कशात त्याचा वापर केलेला आहे हे सुद्धा रात्री तुम्हाला मी सांगेल, पूर्ण ताट भरलेलं तुम्हाला दाखवेल. सो आता ते बोलवायला येतीलच, कारण त्यांची पूजा सुरू होऊन बराच वेळ झाला आहे, आता पूजा संपायची वेळ आलेली आहे, सो तिथे जाऊयात. आईचा आवाज आला तर मी विसरून जाईन की मला व्लॉगचा इंट्रो करायचा आहे, म्हणून मी आधी व्लॉगचा इंट्रो करते, आणि त्याच्यानंतर बाकीच्या आपण गप्पा आहेत त्या मारूयात, नाही तर मग असं होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी व्लॉग सुरू केला आणि आज आपण व्लॉगचा इंट्रोच करायला विसरली, निम्मा व्लॉग झाल्यावर, नाही तर व्लॉगच्या एंडला तिने इंट्रो केला किंवा केलाच नाही, असं नको व्हायला. सो आज माझे हात फ्री आहेत. आज मी ट्रायपॉडला हे लावलं आहे, कारण की तुम्हाला ना मग 12 तारखेचा आहे, म्हणजे याच्या आधीचा जो व्लॉग आहे जो आज लागणार आहे संध्याकाळी, तोही बघा तुम्ही की सतत मी कॅमेरा ह्या हातून त्या हातात शफल करते, कारण की माझं ना हे खूप पेन होतात जास्त वेळ धरता नाही आहेत, ड्यू टू विकनेस, ड्यू टू लॅक ऑफ एक्सरसाइज, किंवा ड्यू टू काही असेल, किंवा मला एवढा वेळ कॅमेरा हँडल करायची सवय नाही म्हणून असेल, तर मी म्हटलं की आज आपण सारखाचं शिफ्टिंग आणि ते सगळं करण्यापेक्षा कॅमेरा लावत ट्रायपॉडला तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारत, दोन्ही हात मोकळे तसे मस्तपैकी हातवारे करून करून. सो दॅट्स इट. तर आता व्लॉगचं करून घेऊयात इंट्रो, आणि इंट्रो झाला की मग बघूयात पूजा झालेली असेल तर आपण तिथे जाऊयात, तिथे मी कॅमेरा ऑन करेल, फक्त पूजा दाखवेल. आई पण रेडी झालेली, आई 4 वेळा इकडे तिकडे येते, आई जर असेल समोर तर आई पण आईला पण म्हणजे आईला पण आपण हाय हॅलो करूयात. आणि त्याच्यानंतर सॉरी गाईज, खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, थोडेसे शब्द फंबल होत आहेत, सो अंडरस्टँड प्लीज, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात, सो तुम्ही नाही तर कोण अंडरस्टँड करणार, सो त्याच्यामुळे. तर आईला पण हाय हॅलो करूयात, जर ती समोर असेल तर समोर जाऊयात, पूजा झाली असेल तर पूजेचं दर्शन घेऊयात, पूजा दाखवूयात कशी मांडली आहे ते, आणि घर तर मी दाखवणार नाही त्यांच्या परमिशन शिवाय, कारण मी माझंही घर तुम्हाला अजून दाखवलं नाही, तुम्हाला छोटे छोटे दिसतं ते दिसतं, पण माझंही घर अजून दाखवलं नाही, त्याला अजून वेळ आहे. माझं घर, हे जे घर आहे आमचं सॉरी, माझं हा कॉन्टॅक्ट चुकीचा आहे गाईज, मी पण आता म्हटलं त्यांचं नाही दाखवलं तर माझं म्हणणं म्हटलं मी, पण आमचं हा कॉन्टॅक्ट नेहमी वापरावा, कारण की घर हे पैसे कोणाचेही असो, त्याच्यात कष्ट कोणी करत असो, त्याचं काम कोणी केलेलं असो, पण घर हे घरात राहणाऱ्या सगळ्यांचं असतं. सो कधीही जर जसं माझ्या तोंडून आता चुकून माझं निघालं, तसं जर माझं तुमच्या तोंडूनही निघालं, सो आजच्या दिवसासाठी ज्ञान नाही म्हणणार, पण आजच्या दिवसासाठी छोटंसं सजेशन असेल की घर हे कधी एका माणसाचं नसतं, ते घरातल्या सगळ्या माणसांपासून बनतं, त्याच्यामुळे कधी म्हणताना माझं घर आहे असं न म्हणता आमचं घर आहे असं म्हणत चला. सो आमचं घरी मी तुम्हाला दाखवलं नाही आहे अजून, पण ते आता सध्या नाही दाखवणार आहे, थोडंसं होल्ड करा. मला तिघांनी म्हणजे मला असे काही मेसेजेस वगैरे आले की होम टूर दे, तर आत्ता मी होम टूर नाही देणार, होम टूर देईल
जेव्हा एक काम होणं आहे, एक काम करण्याचा विचारात आहोत, जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तुम्ही न मागता तुम्हाला होम टूर मिळेल. पण आता नाही, थोडे दिवस दिल थांब के बैठो. ज्या वेळेला ते काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत तुम्हाला असे छोटे छोटे जे घराचे पार्ट्स दिसतात तेवढे तुम्ही बघा. आणि मी तुम्हाला डोंबिवलीचं घर दाखवलंय तसं, जे माझं ओरिजिनली मी लहानपणापासून जिथे राहिली आहे ते. हां, मी व्लॉगचा इंट्रो करण्याआधी तुम्हाला विचारच विसरले की तुम्हाला याच्या आधीचा व्लॉग कसा वाटला. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी पटकन जाऊन बघा. आमचं डोंबिवलीचं घर आहे ते मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन बघा. मी तुम्हाला त्याच्या डोंबिवलीचं माझं जे घर आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता जे रिनोव्हेट होतंय ते रिनोव्हेट झालं, म्हणजे जेव्हा चं काम चालू होईल आणि ते रिनोव्हेशन होईल ते झालं की परत आमची व्हिजिट होणारच आहे. तर तेव्हा जेव्हा आमची व्हिजिट होईल त्यावेळेला मी तुम्हाला ते घर परत एकदा दाखवेल. आणि त्यावेळेला सुद्धा तुमच्या कॉमेंट्स मला त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील. सो मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला ते घर कसं वाटलंय ते. आणि आता आपण करून घेऊयात व्लॉगचा इंट्रो आज दोन्ही हातांनी. राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. आणि कसे आहात हा प्रश्न मी मगाशी विचारला होता, पण खूप घाई गडबडीत विचारला, खूप बडबड झाली. कसे आहात? महिन्याभरानंतर तब्बल आपली भेट होते. आले हो, आईचा आवाज आलाय, गाईचं जावं लागेल. तर महिन्याभरानंतर आपली भेट होते. तर ताईमाई, अक्का, दादा, वहिनी, काका, काकू, आजी आजोबा, छोटे छोटे बालगोपाल, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळ्यांनी आपापली व्यवस्थित काळजी का? कारण मला म्हणजेच तुमच्या अपूर्वाला माझी अपूर्वा फॅमिली प्रचंड प्रिय आहे. आणि मी आता जाते, आईने मला बोलवलं आहे. सो मी जाते, पूजेचं दर्शन घेते, तिथपर्यंत पोहोचते, तिथलं शूट करते, तुम्हाला दाखवते पूजा कशी मांडली आहे, काय आहे ते. पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण भेटूया तिथे गेल्यानंतर. ओके, बाय. बरेच सगळे छान छान साड्या घालतील. ज्या नाही घालत त्या घालतील. छान भेटला. हॅलो मित्रांनो, तुम्ही म्हणाल अरे सकाळनंतर एकदम रात्री झालो मित्रांनो, कधी दिवसभर का जेवतच बसली होती का? नाही नाही नाही, जेवत नव्हती बसले, जेवण केलं. आजचा स्पेशल मेन्यू होता जेवणातली भाजी, पोळी. पोळी तर आवडीची असते, पोळी आवडीचा हा चॉईस नसतो. ज्या दोन्ही भाज्या होत्या त्या झाल्या. त्याच्यानंतर स्वीट डिश आजची जी होती सकाळच्या जेवणातली ती माझी प्रचंड आवडती होती. थोडक्यात सगळं जेवणच आवडतं होतं. सो त्याच्यामुळे मस्तपैकी त्याच्यावर आडवा हात नाही मारला, पण जेवढं खाल्लं तेवढं खाल्लं. आणि आवडत्या पदार्थ माणूस थोडेसे 2 घास जास्तच खातो. सो ते खाल्लं. त्याच्यानंतर मग मस्तपैकी झोप आली म्हणून झोपले होते. मग आता उठले, थोडासा चहा वगैरे घेतला, देवाचं केला, आज अक्षय तृतीया आहे त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर आता रात्री जेवायला बसतो आहे. मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की आत्ता घाई आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आईनी स्वयंपाकात नैवेद्यात काय काय केलं होतं हे मी तुम्हाला आत्ता दाखवत नाही, रात्री जेव्हा जेवायला बसू तेव्हा दाखवेल. सो आता झाली आहे जेवणाची वेळ आणि त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते की आईनी काय काय केलं होतं आजच्या नैवेद्यासाठी. सो करूयात सुरुवात आपण. आणि आजचं स्पेशल आहे ते काय काय ते दाखवता तुम्हाला सांगते. सो सगळ्यात पहिले हा जो खाना आहे, आम्ही अशा ह्याच्या मी आणि आई अशा कप्प्याच्या ताटात जेवतो, जेणेकरून भाज्या अशा मिक्स होत नाही. सगळं असं जंबलअप होऊन सगळ्यांची ह्याची चव त्याच्यात त्याची चव त्याच्यात अशी जात नाही. त्यामुळे आम्हाला अशा ताटात जेवायला आवडतं. तर तुम्ही म्हणाल हे लहान मुलांसारखं कप्प्याचं ताट का घेतलं, म्हणून सांगते. ओके, त्याच्यानंतर ही आहे चटणी. ही आहे आजचं स्पेशल कैरीचं लोणचं. कारण कैरी ही आजच्यासाठी स्पेशल, म्हणजे आजपासून कैरी खायला किंवा मग पुढचा जो पदार्थ येणार आहे कैरीचाच भाऊ तो खायला सुरुवात केली जाते. तर आज सगळं कैरीशी रिलेटेड असतं. कैरी सगळ्या पदार्थांमध्ये जास्त वापरली जाते. सो हे आहे आईने तात्पुरतं घातलेलं कैरीचं लोणचं. ही आहे कैरीची आंबट वाटलेली चटणीसारखी जी डाळ असते ती. आणि ही आहे शिजवलेली डाळ, कोरडी डाळ म्हणतात हिला. त्याच्यानंतर डांगराची भाजी, काही लोक याला गंगाफळही म्हणतात. त्याच्यानंतर आहे भेंडी, जी माझी मोस्ट फेवरेट आहे. आणि सकाळी जेवणात होतं वांगं, जेही माझं मोस्ट फेवरेट आहे, भरलं वांगं. त्याच्यानंतर पुऱ्या, भजे, वरण भात, कैरीचं पन्हं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यांचा आवडता आणि फळांचा राजा असलेला आंब्याचा रस.
म्हणून म्हटलं तुम्हाला कैरीचा भाऊ येतो पण आज स्पेशल आहे, कारण आजपासून 99% घरांमध्ये आजपासून अक्षय तृतीया झाली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या दिवसापासून म्हणजे आंबे खायला सुरुवात होते. जितकाही पुढे दिवस असो, किती 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, जितके महिने आंबे असोत, पण आजपासून त्याची सुरुवात होते. सो आजचा मेन्यू हा होता. आता आम्ही जेवायला बसतोय बघा, सगळं भाजी डाळ सगळं गरम करतो, जेवायला बसतो. जेवण झालं की ब्लॉगचं जेव्हा एंड करूयात तेव्हा भेटूयात आणि त्यावेळेला मी सांगणार आहे की आज कुठल्या सरप्राईजचं अनाउन्समेंट करणार होते, काय सरप्राईज तुम्हाला देणार होते ते. आणि आपण भेटूयात जेवण झाल्यावर. ओके, बाय. इकडे काय करते आई आज? इकडे दिवसभर काय करतेस तू? आई आज संध्याकाळी चहा झाला देवाचं तेव्हापासून गेम खेळते, टाइमपास, काही कळायला नव्हतं. आणि आज बाहेरही आम्ही गेलो नाही, आम्ही घरातच आहोत. तुम्ही म्हणाल नुसतं घर 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 दाखवते, कारण की माझा रणगाडा, माझा पॅटर्न टँक बंद पडला आहे काल संध्याकाळपासून. त्याच्यामुळे काल संध्याकाळी पण आम्ही बाहेर गेलो तर त्याची बॅटरी बहुतेक डाऊन झालेली, त्यामुळे काल संध्याकाळी पण आम्ही बाहेर गेलो. आम्ही येत होतो काहीतरी 9:15 झाले होते, गाडी बंद पडली रस्त्यात, तरच आम्हाला ढकलत आणावी लागली ती. आणि आता ती नाही चालत आहे, चालू नाही होते, कारण चालू झाली तर ती जिथे जाऊ तिथून बंद पडेल. जेव्हा आपण बंद करतो तेव्हा बॅटरी डाऊन झाल्यामुळे. सो आजच्या दिवशी गाडी रिपेअर नाही करायची, नाही तर वर्षभर गाडी रिपेअर करावी लागेल असं आधी सांगितलं. त्याच्यामुळे आज गाडी रिपेअरिंग कॅन्सल केली. आता उद्या सकाळी येतील ते गॅरेजवाले आणि ते गाडी चेक करतील काय झालं आहे ते, बॅटरी डाऊन झाली आहे का अजून काही झालं आहे ते. सो त्याच्यामुळे आज आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही आहोत. ओके, काही हरकत नाही. ते सकाळी खाली सगळ्यांसोबत, सगळ्या लेडीज सोबत वगैरे मजा मस्ती झालेली आहे, गप्पा मारणं झालेलं आहे. त्याच्यामुळे आज चिल माहोल होता, म्हणून आई गेम खेळते, मी पण गेम खेळत होती इतका वेळ. आता झाली आहे जेवणाची वेळ, जेवणाची तयारी करतो, जेवतो आणि मग ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला नक्की आज सांगणार आहे की काय सरप्राईज आहे, कारण आजच्या दिवशीच ते डिक्लेअर होणं महत्त्वाचं. ओके, सो जेवण झाल्यावर भेटूयात, बाय. सो गाईज, फायनली आमचं जेवण खावण झालं, सगळं आवरून सावरून झालं, सगळं भांडी वगैरे सगळं झालं आणि आता आलेली आहे झोपायची वेळ. पण झोपण्याआधी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजे आज सकाळी म्हटलं होतं की आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. हे सरप्राईज मी खूप आधीपासून ठरवून ठेवलं होतं. म्हणजे मी याला हे सरप्राईज तुम्हाला पाडव्याला देणार होते, मग रामनवमीला देणार होते, हनुमान जयंतीला. चांगले दिवस म्हटलं चांगलं सरप्राईज आहे, चांगल्या दिवशी देऊयात. स्पेशली गुढीपाडव्याला देण्याचा माझा प्लॅन होता, त्या दिवशी स्किप झालं म्हणून मग पुढचे हे बघत होती. पण मग म्हटलं की नाही, ओके फाईन, जर सरप्राईज द्यायचं आहे तर ते पण अक्षय तृतीयेच्या ब्लॉगमध्ये देऊयात, म्हणजे सरप्राईजेस पण एंडलेस राहतील. सो किंवा नेवर एंडिंग राहतील असं आपण म्हणूयात. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सकाळीच म्हटलं होतं की मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाशिक जे आहे ह्याला एकतर मंदिरांचं शहरही असं म्हटलं जातं. ही दक्षिण काशी आहे, त्याच्यानंतर कुंभमेळ्याचं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे, हे अशा अनेक व्हरायटीज आहेत नाशिकमध्ये. त्याचबरोबर नाशिक हे पर्यटनासाठी अतिशय उत्तम असं ठिकाण आहे. नाशिकमध्ये म्हणजे नाशिक शहरात त्याच्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर पर्यटन स्थळं आहेत. आणि मी आधी सांगितलं होतं की हे जे सरप्राईज आहे हे फक्त नाशिकात राहणाऱ्या, महाराष्ट्रात राहणाऱ्याच नाही तर भारतात राहणाऱ्या, भारताबाहेरही राहणाऱ्या पण अशा, किंवा आपल्या नाशकात म्हणा किंवा कुठेही राहणाऱ्या पण जे तिथे फिजिकली जाऊ शकत नाहीत अशा व्यक्तींसाठीचं हे सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज असं आहे की इथून पुढे, म्हणजे आज अक्षय तृतीया झाली, इथून पुढे प्रत्येक रविवारी तुम्हाला नाशिकमधली वेगवेगळी धार्मिक स्थळं, म्हणजे वेगवेगळी मंदिरं असतील, कारण नाशिकात मंदिरंच खूप आहे, रामाचीच मंदिरं खूप आहेत गाईज, खूप मंदिरं आहेत रामाची मंदिरं आहेत, दत्ताची मंदिरं आहेत, महादेवाची असंख्य मंदिरं आहेत. सो हे झाले मंदिरांचं हे. त्याच्यानंतर रामशेजसारखा किल्ला आहे, त्याच्यानंतर अंजनेरी पर्वत आहे, त्र्यंबकेश्वरलाही खूप छान छान ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. सो द सरप्राईज इज दॅट, किंवा मग अजून काय म्हणता येईल त्याला, खूप काही काही येतात. मी खूप सगळे नावं आत्ताच सांगितले तर मग अरे हे सगळं बघायला मिळणार का, त्यामुळे ती उत्सुकता जी ताणलेली राहते का आज काय ह्याची, ती राहणार नाही. त्यामुळे मी सगळी नावं सांगत नाही. खूप सारी नावं आहेत नाशिकाच्या आसपास, खूप मंदिरं आणि खूप पर्यटन स्थळं आहेत. सो
द सरप्राईज इज दॅट की इथून पुढे प्रत्येक रविवारी तुम्हाला एखादं मंदिर किंवा एखादं पर्यटन स्थळ अशी भेट असलेला व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी दर रविवारी कुठल्या तरी एक स्पेशल व्लॉग असणार आहे की तो कधीतरी एखाद्या मंदिराचा असेल, त्या मंदिराची माहिती असेल, कधीतरी एखादं पर्यटन स्थळ असेल त्याची माहिती असेल, त्याचा इतिहास असेल, ते कधीपासून आहे पर्यटन स्थळ किंवा ते मंदिर कधी स्थापन झालं, कोणी केलं, कसं झालं, असे एन नंबर ऑफ गोष्टी त्या व्लॉग्समध्ये असणार आहेत. सो इथून पुढे तसे तर तुम्ही रोजचे व्लॉग मिस करत नाहीच आणि ते करू नकाच, कारण की रोजच्या व्लॉगमध्ये सुद्धा काही ना काही नवनवीन गोष्टी असतातच असतात. त्याच्या बऱ्याच गोष्टी आता नवीन हळूहळू सुरू होतील. पण आज मी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवारी अनाऊन्स करते आहे की इथून पुढे प्रत्येक रविवारी तुम्हाला मस्त मस्त धार्मिक स्थळं किंवा पर्यटन स्थळं पाहायला मिळणार आहेत. आणि त्याची सुरुवात आपण एका उत्तम अशा शांत अशा ठिकाणापासून करणार आहोत. तर त्याच्यासाठी वाट बघा पुढच्या रविवारच्या व्लॉगची. तर ही होती आजची ती अनाऊन्समेंट जी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी तुम्हाला करेल असं म्हटलं होतं. सो हे होतं आजचं सरप्राईज. सो आय गेस तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आज अक्षय तृतीया तुम्ही कशी साजरी केली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि ही जी कन्सेप्ट मी काढली की नाशिक दर्शन, दर रविवार नाशिक दर्शन असं आपलं ह्याची थीम आहे. आणि आता बाहेर पाऊस पडतोय, ढग गडगडतात आणि पाऊस पडतोय लिटरली. माझं झालं बोलणं की मी तुम्हाला दाखवते. तर दर रविवारचं ही थीम आहे की दर रविवार हा काय म्हणता येईल त्याला, फिरण्याचा वार असणार आहे. सहलवार, रविवार सहलवार तुम्हाला मस्त मस्त धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ बघायला मिळणार आहेत आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. कारण की खूप जणं असे असतात की ज्यांना तिथे जायचं असतं पण कामाच्या गडबडीमुळे किंवा मग घरात काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे जी वयस्कर माणसं आहेत ती एकटी प्रवास करू शकत नाही अशा ठिकाणी, तर तिथे प्रत्यक्ष जाऊ शकत नाही आहेत. काही उंच ठिकाणं आहेत जिथे चढू शकत नाही, काही खोल ठिकाणं आहेत तिथे जाऊ शकत नाही. तर अशा सगळ्या ठिकाणी जे फिजिकली किंवा आता महाराष्ट्रात नाशकात राहत नाही, त्यांना नाशकाबाहेर राहतात, भारताबाहेर जे राहतात ते फिजिकली तिथे येऊ शकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघण्याची प्रचंड इच्छा आहे पण ते बघू शकत नाहीत कारण की ते तिथे प्रॉपर फिजिकली येऊ शकत नाही म्हणून. तर त्या सगळ्यांसाठी तर ही पर्वणी आहे. आणि जे नाशिकमध्ये राहतात आणि ज्यांना वेगवेगळी स्थळं एक्सप्लोअर करायला आवडतं पण त्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ही पर्वणी आहे की तुम्ही ब्लॉग बघाल, तुम्ही तो भाग बघाल अँड देन यू कॅन गो अँड विजिट अँड एक्सप्लोअर अँड एन्जॉय. सो ह्या सगळ्या संकल्पनेमधून हा एक नवीन कन्सेप्ट मी शोधून काढला आहे की दर शनिवार सहलवार असणार आहे, कुठेही असो, शहरातल्या शहरात असो किंवा शहराबाहेर. सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. हा काय म्हणता येईल त्याला, ही सिरीज तुम्हाला आवडेल दर सहलवारची. आणि तुम्ही सगळेजण एन्जॉय कराल आणि त्याला खूप सपोर्ट कराल, कारण की तुम्ही ह्याला सपोर्ट कराल तर ह्याच्यावर आधारित अजून पुढे वैविध्यपूर्ण कामं आहेत, पण तुम्ही याला कसं सपोर्ट करता त्यावर बाकीच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. सो याला भरभरून प्रेम द्या आणि व्लॉग्स जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. ते पूर्ण झाले की तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. मोठं म्हणा छोटं म्हणा माहीत नाही मला, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज मात्र नक्की आहे 1000 ब्लॉग्स नंतर सुद्धा. हे सुद्धा मी तुम्हाला अनेक दिवस गेले सांगते आहे. सो पटापट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर्स वाढवा आणि सरप्राईजसाठी रेडी राहा. ओके. सो आज आम्ही अक्षय तृतीयेला काही खास केलं नाही. मी तुम्हाला नैवेद्य केला होता तो दाखवला. आज पार्टी होती म्हणून आम्ही खाली गेलो होतो आणि गाडी बंद होती त्याच्यामुळे आम्ही बाहेर काही गेलो नाही. असा पूर्ण ब्लॉगचा आढावा होता. त्याच्यामुळे आज तुम्हाला घर आणि मी आणि माझा चेहरा आणि समोरच्या घरातली पूजा या पलीकडे वेगळं काही दिसलं नसेल. आता दिसेल तो पाऊस असेल थोडासा कदाचित, जर माझं बोलणं होईपर्यंत पडत राहिला तर. आज नवीन काहीतरी सुरू केलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला काहीतरी छानसं बघायला मिळणार आहे. ह्या चॅनलवर नाही, व्लॉग चॅनलवर नाही, दुसऱ्या चॅनलवर पण बघायला मिळणार आहे तुम्हाला काहीतरी. सो त्याच्यासाठी सुद्धा रेडी द्या. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्लॉग आपण इथेच संपवूयात. खूप टॉकेटिव्ह पोर्शन झाले आहेत. आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूयात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा. तुम्ही अक्षय तृतीया कशी साजरी केली हे कॉमेंटमध्ये मला लिहून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि सरप्राईजसाठी रेडी राहा. आता मी तुम्हाला दाखवते बाहेर पडणारा पाऊस आणि मग आपण करूयात तुम्हा सगळ्यांना राम राम. चला. हे बघा गाईस, तुम्हाला दिसत असेल, आवाजही येतच असेल.
हे बघा सगळं ओलं झालं आहे आणि हे आमच्या इथे कार्यक्रम होतात त्याचे हे बघा विजा चमकत आहेत. दिसलं का तुम्हाला रिफ्लेक्शन? विजासुद्धा चमकता आहेत आणि पाऊस पडतोय. आणि सगळेजण शांतपणे झोपलेले आहेत कारण की झोपायची वेळ होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे. आणि पावसासोबत अजून एक सगळ्यात आवडती एक गोष्ट होती ती म्हणजे मातीचा सुगंध आणि वातावरणात आलेला थंडगारपणा. हे सुद्धा त्याच्यावर आपल्याला बोनस मिळालेला आहे. सो तुमच्या इकडे पाऊस पडतो, तुम्ही कुठल्या शहरातनं ब्लॉग बघता, तुमच्याकडे पाऊस पडला आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण आता संपवूयात कारण मी तुम्हाला पाऊसही दाखवला आहे. सो राम राम. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि राम राम.